क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय इथे जहानमान सातिलजे या संघाच्या माध्यमातून मुन्ना यांना मात्र आमंत्रित केलं, अर्थातच मृणाल राऊत यांना मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केलं. ओव्हर नंबर फर्स्ट इथे त्यांच्या खांद्यावरती हाताळण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं आज प्रितेश सुद्धा, परंतु मृणालवरती विश्वास दाखवला. इथे कदाचित मृणाल चांगली गोलंदाजी करून दाखवेल यात मात्र शंका नाहीये. मॅचला इकडून सुरुवात केली जाते. स्ट्राईक एंडवरती स्ट्राईक एंडवरती चेतन आणि नॉन स्ट्राईक एंडवरती जयेश ही सलामीची जोडी आपण पाहतोय. दादरेश्वर जांभूळपाडा या संघाच्या माध्यमातून मैदानावरती या दोन्ही बॅटर आपण पाहतो मैदानावरती या. मॅचला सुरुवात होते. पहिलाच बॉल फुल टॉस होता, परंतु बॅटवरती तितकासा चांगला कनेक्ट झाला नव्हता, त्यामुळे इथे सिंगलच या बॉलवरती भेटेल. सुरुवात एक धावेनिशी केली जाते. एक धावेनिशी सुरुवात करत असताना अकाउंट ओपन केलं जातं. स्ट्राईक रोटेट जशी होत्या स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय रायगड पोलीस दलात कार्यरत असणारा खेळाडू जयेशाला आपल्याला पाहायला भेटतं. जयेशाला स्ट्राईक एंडवरती काही मॅच मध्ये जयची बॅटिंग अगदी चांगली पाहण्यासारखी राहिली. मोठे फटके त्याच्या बॅटमधून आलेत, किंबहुना त्याच वेळेला त्यांनी तो डाव सावरला. आता या मॅच मध्ये त्याची भूमिका कशा रीतीची असेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. दुसरा बॉल या षटकातील, दुसरा बॉल अवे फ्रॉम द बॉडी इथे मात्र हाताळला. आउटसाइड ऑफ स्टंप योग्य बॉल इथे मात्र डिलिव्हर केला जातो. डॉट बॉल. धावसंख्या एक ही धावसंख्या फलकावरती लागली आहे. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना इथे मैदानावरती चालू आहे. त्यानंतर सेकंड राऊंडच्या मॅचला सुद्धा सुरुवात होईल. पुन्हा एकदा मुन्ना यावेळी चेंडू घेऊन सज्ज होतोय. यावेळचा फुल टॉस फुल टोल मध्ये वसूल केलाय. ऑन साइड वरती हापम जॅम करत असताना बॉलला ढक्कलले सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने षटकार. पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती, दुसरा बॉल डॉट आला होता, परंतु तिसऱ्या बॉलवरती आपण पाहतोय इथे हा षटकार आलाय आणि धावसंख्या 7च्या घरात पोहोचली आहे. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती जयच्या बॅटमधून येणारा फटका आपण पाहतोय. 6 धावा देऊन चाललाय. मुन्ना राऊत वरती आक्रमण केलं आणि ते आक्रमण करत असताना षटकार आला. दादरेश्वर जांभूळपाडा संघ प्रथमतः नाणेफेकी हारल्यानंतर बॅटिंग करतोय. बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली आहे आणि त्याच वेळेला आपण पाहतोय इथे 7 धावा आतापर्यंत त्याने बनवल्या. पहिल्या षटकाचा खेळ इथे मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये तोडफोड काम करण्याचा प्रयत्न इथे जयेश करतोय. 7 धावा धावफलकावरती. यावेळचा बॉल लोवर फुल टॉस. अगदी आपण जर पाहिलं तर बॅटला हुलकावणी देत असताना सरळ विकेट किपर कडे चाललाय. डॉट बॉल. धावसंख्या 7. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती. आता पुन्हा एकदा धावसंख्येला रोख लावण्याचं काम यावेळी मुन्ना करतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. 4 बॉल आतापर्यंत या षटकातील संपलेत. उर्वरित 2 बॉल येणं बाकी आहेत. 2 बॉल मध्ये किती धावा बनवल्या जातील हे दोन्ही बॉल महत्वाचे आहेत, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. 38 सर्कलचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला भेटतात. या षटकातील 5वा बॉल. स्क्वेअर कट मारायचा होता, इथे मात्र विकेट किपर थोडासा बीट झालाय. जोपर्यंत बॉल अडवला जाईल तदवरती सिंगल भेटेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. सब 0 विकेट. थोडासा संत गतीने चालू आहे सामना. धावा जर पाहिल्या तर काही चेंडूवरती मोठ्या आल्यात, परंतु त्याच वेळेला काही बॉल आहेत त्या निर्धाव झालेत, काही बॉल सिंगल देऊन चाललेत. 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा यावेळी मुन्ना चेंडू घेऊन सज्ज होतो. समोर टाकला होता एक्झॅक्टली हा बॉल, परंतु 38 सर्कल मधला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवेल मिसफिल्ड करेल तदवरती डीप मधला खेळाडू चुकी करतोय आणि त्या चुकीमुळे येणारा हा चौकार आपल्याला पाहायला भेटतो. 4 धावा.
संपला षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड, 12 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग राहिली आहे. 2 मोठे फटके आलेत, एक षटकार आला, एक चौकार आला, त्यानंतर 2 सिंगल आल्यात आणि त्यामुळे धावसंख्या 12 वरती पोहोचली आहे. पहिल्या षटकाचा डाव संपला. दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय प्रितेश यांना मात्र आमंत्रित केलं जात आहे. प्रितेश यांच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. जयमान धोकोडे या स्पर्धेमध्ये प्रितेशची बॅटिंग पाहण्यासारखी राहिली होती, गोलंदाजी पाहण्यासारखी राहिली होती. पहिल्याच मॅच मध्ये अगदी त्याने लगातारच्या 4 बॉलवरती 4 षटकार ठोकले होते. या मैदानावरचा इतिहास जर आपण पाहिला तर अजिंक्य वैतेच्या नावावरती इतिहास राहिला. 6 चेंडूंवरती 6 षटकार त्याने याच मैदानावरती मारले होते. मागच्या स्पर्धेमध्ये तब्बल 40 धावा एका षटकामध्ये त्याने बनवल्या होत्या. आणि आता हा इतिहास जर मोडायचा असेल तर तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी प्रितेश राऊत याला मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केलंय. प्रितेशच्या खांद्यावरती षटक सोपवलंय. महत्वाचं षटक, पुन्हा एकदा महत्वपूर्ण गोलंदाज घेऊन सज्ज झालाय. या संघाची जी गडी आहे ना ती मृणाल आणि त्याच वेळेला प्रितेश किंबहुना निखिल या तिघांच्या अवतीभोवती फिरत असते. आणि हे 3 महत्वाचे खेळाडू आहेत या संघाचे मित्र म्हणेन. त्यांना धावा बनवताना पाहायला मिळालंय, त्यांना धावा रोखताना पाहायला मिळालंय. दुसरं षटक इथे मात्र सुरुवात होते. विलेज एंड कडनं हे षटक हाताळलं जात आहे. या अगोदर पावेला एंड कडनं षटक हाताळलं जात होतं. 12 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या. आता दुसऱ्या एंड मधून षटक हाताळलं जाईल तेव्हा किती धावा येतील. पहिलाच बॉल ऑन साइड वरती मारण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाहेवर कहीं पे निशाणा असं दृश्य मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. अगदी विकेट किपर इथे मात्र चेंडूवरती पोहोचला. जोपर्यंत चेंडू इथे अडवला जाईल तद्वरती सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 13च्या घरात जाऊन पोहोचेल. 13 धावा धावफलकावरती. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. क्रिकेटच्या परिभाषेमधून पहिला अशुभंक ज्याला आपण म्हणतो तो 13 आला धावफलकावरती. यावेळचा बॉल स्क्वेअर कट मारायचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि ती संधी इथे मात्र आपण पाहतोय नक्कीच गमावली आहे. कारण सिंगल इथे कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 14 वरती पोहोचते. मुन्नावरती आक्रमण केल्यानंतर प्रितेश आला बॉलिंग ट्रॅकवरती आणि प्रितेश षटक हाताळत असताना पहिल्या 2 बॉलवरती एक सिंगल खर्च केली आहे. मुन्नाने सुद्धा पहिल्या बॉलवरती सिंगल खर्च केली, दुसरा बॉल डॉट टाकला होता, तिसऱ्या बॉलवरती षटकार आला होता, चौथा बॉल पुन्हा एकदा डॉट आला होता, 5व्या बॉलवरती सिंगल आली होती आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती सुद्धा मोठा फटका आला होता, चौकार आला होता. या षटकातील तिसरा बॉल इथे मात्र समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरतून चाललाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टॉल धारकांच्या स्टॉल मध्ये षटकार. परंतु त्याला सुद्धा बीट करत असताना हेलिकॉप्टर स्ट्रोक, अगदी चांगल्या दर्जाचा स्ट्रोक इकडे मात्र खेळत असताना षटकारासाठी चाललाय. 6 आल्यात आणि षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. धावफलकावरती धावसंख्या जर पाहिली तर 20 वरती आपण पाहतो 20. यावेळचा बॉल ऑन साइड वरती भिरकवायचा होता, परंतु आता पंच येथे मात्र गोलंदाजाला दंड ठोठावतात. अवंत स्वरूपाची धावफलकावरती लागेल. 21 धावा धावफलकावरती 21. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. या षटकामध्ये सुद्धा एक षटकार आला, त्यामुळे तो दबाव आहे तो यावेळी प्रितेशवरती अगदी सहजतेने झळकतोय. यावेळचा बॉल स्क्वेअर कट मारायचा होता, चॉप केला होता या बॉलवरती, परंतु जोपर्यंत आता 38 सर्कल मधला क्षेत्ररक्षक बॉल अडवेल, निखिल चव्हाण जोपर्यंत बॅकअप देईल तद्वती सिंगलच या बॉलवरती भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 22 वरती पोहोचेल. 22 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर या षटकातील 4 बॉलचा खेळ इथे मात्र संपतोय. उर्वरित 2 बॉल अजूनही येणं बाकी असताना धावसंख्या पुढे सरकली आहे. धावफलकावरती आपण पाहतो 22 लागल्यात. 22 22 ला 0-0 ही सध्याची परिस्थिती आहे. यावेळचा फुल टॉस, इथे सुद्धा मोठा फटका आला.
या वेळेला चाललाय सरळ बॉल डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून षटकार. कोणताही फायदा नाहीये कारण जे झालंय जे घडलंय त्याला आता तुम्ही जबाबदार आहात. 2 षटकं संपलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 30 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 18 अशा 30 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक तिसरं येईल. तिसऱ्या षटकामध्ये कशा रीतीने धावा रोखल्या जातील. मागचं षटक विलेज हेडने पुन्हा एकदा आता हे षटक पॅव्हलियन हेडने हाताळलं जाईल. चला वेळ नाहीये 15 मिनिटांमध्ये 3 षटकं हाताळायची आहेत. शेवटचे 5 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि हा टाइम तुमचा मोजला जातोय याची सुद्धा दक्षता घ्या. 2 षटकं जरूर आपण हाताळलेत परंतु हे 5 मिनिटं आहेत. त्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक हाताळायचं आहे याची सुद्धा नोंद घ्या. तिसरं षटक आहे अन्यथा 38 सर्कल मध्ये अतिरिक्त खेळाडू घेतला जाईल. ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती हनुमान सातीलच्या संघाच्या माध्यमातून लारा आलाय बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. लारा यांच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय चेतन आहे ज्याने एक षटकार आतापर्यंत ठोकलाय. एक चौकार सुद्धा ठोकला. धावसंख्या त्याने बनवली आहे. 13 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात. लाराचा पहिला बॉल या षटकातील. पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा आणि त्याला सुद्धा ऑन साइड वरती हवेच्या लाटांवरती स्वार करत असताना धाडलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
सिक्सर आलाय. धावसंख्या 6 ने पुढे सरकल्या. 47 माफ करा, 47 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकामध्ये धावा आल्यात. आणखीन एक बॉल ऑन साइड वरती मारायचा होता. आता मात्र विकेट किपर कडे चाललाय डॉट बॉल. धावसंख्या तिथेच थांबते 47च्या घरात. या षटकातील उर्वरित बॉलचा खेळ येणं बाकी आहे. 4 बॉल संपलेत, उर्वरित 2 बॉल अजूनही बाकी आहेत. बऱ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल यात मात्र शंका नाहीये. यावेळचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला. विकेट जिथे आपण जर पाहिलं तर चेंडू थोड्या काळ हवेत होता, परंतु तो झेल होऊ शकलेला नाहीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा मिळाल्यानंतर धावसंख्या 49 वरती पोहोचली आहे. 49. शेवटचा बॉल या षटकातील. 49 झाल्यात. धावा आल्यात. चेतन बनवतोय धावा, जयेश बनवतोय आणि त्यामुळे इथे मात्र त्या धावसंख्येला आलेख प्राप्त झालाय, धावसंख्येला वेग प्राप्त झालाय आणि ती धावसंख्या वाढली आहे 49 वरती. 49ला 0 ही सध्याची परिस्थिती. यावेळचा बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑफ वरती मारलाय. क्षेत्ररक्षक मृणाल प्रयत्न करतोय, परंतु या प्रयत्नांना आलंय हे अपयश का, हे मात्र आता इथे नक्कीच पाहिलं जाईल. आपण जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट .in या वाहिनीच्या माध्यमातून इकडे मात्र आता हे पाहिलं जाईल या बॉल वरती चौकार आहे का की नाही आहे. इट्स अ सेफ. म्हणजे ज्या धावा धावल्यात 2 आहेत का विनोदा? 2. ओके, म्हणजे 2 धावा इथे मात्र सेव्ह केल्यात. 3 धावल्यात. ओके, म्हणजे 1 धाव इथे मात्र सेव्ह केली आहे. या चेंडूवरती 3 मिळाल्यात. धावसंख्या 3 ने पुढे सरकली आहे. 52 धावा धावफलकावरती. 52. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या अटेमध्ये मृणाल फंबल झाला, परंतु त्यानंतर आपण पाहतोय त्याने क्षेत्ररक्षण करत असताना 1 धाव जरूर वाचवली. 1 का होईना, परंतु त्या 1 धावेचं सुद्धा महत्व आहे. आपण पाहतोय जिथे आपण जर पाहिलं ना तर आजच्या दिवसामध्ये 1 बॉल 8 ची गरज होती, ती म्हणजे निशी कर्णेकर यांच्या संघाला, आणि तो सामना किरण पवार याच्या संघाने जिंकला. आता यानंतर आपल्याला फायनल सुद्धा रायगड प्रीमियर लीगची पाहायला भेटेल. एका बाजूला संघ असेल विश्वजित ठाकूर यांचा, तर दुसऱ्या बाजूला किरण पवार यांचा. एका संघामध्ये अलिबागचे 2 खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला भेटतील, जिथे पंकज जाधव आहे, पवन कोंडाजी आहे. शेवटचं षटक आपण पाहतोय विकी यांच्या खांद्यावरती सोपवलंय. विकी यांचा पहिला बॉल ऑन साइड वरती मारला, गॅप मध्ये आहे. चेंडू वेगाने जाईल, सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप मिड विकेटच्या दिशेने आला चौकार. असताना अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला फटका 4 धावा देऊन चाललाय. 56 धावा धावफलकावरती लागल्यात. 56 धावा धावफलकावरती.
यावेळचा पुन्हा एकदा चेंडू हवेत खेळलाय, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक तिथे सुद्धा नाही आहे आणि आता या बॉल वरती जिथे जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल, चेंडू अडवेल, गॅदर करेल, फेकी करेल, तद्वती 2 भेटतील. 58 धावा, 58 धावा धावफलकावरती. इथे मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना दादरेश्वर जांभूळपाडा या संघाला आपल्याला पाहायला भेटते. नो डाऊट दुसऱ्या सत्रामध्ये इथे भल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल, तो म्हणजे जनमान सातील संघाला. यावेळचा फुल टॉस ऑन साइड वरती पुन्हा एकदा गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न केलाय, परंतु हा फटका आता फिल्डरच्या दिशेने चाललाय. सिंगल या बॉल वरती मिळाली आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 59 वरती पोहोचली आहे. आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी धावसंख्या इथे मात्र उभारण्याचा प्रयत्न केला जातोय. आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी धावसंख्या आपण जर पाहिली तर 74 होती आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर इथे आणखीन मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दादरेश्वर जांभूळपाडा संघ करतोय. या षटकामध्ये धावा रोखून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे जोपर्यंत निखिल चेंडू दुसऱ्या अटेम्प्ट मधून अडून फेकेल तदवरती दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरची चांगली आहे आणि त्यामुळे ही दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट झाली आहे. 2च्या सहाय्याने धावसंख्या वाढली आहे धावफलकावरती. आता 61 धावा झाल्यात, 61. या षटकातील 4 बॉलचा खेळ संपलाय. 61 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल या षटकातील येणं बाकी आहेत. पुन्हा एकदा विकी यावेळी चेंडू घेऊन सज्ज झालाय. समोर उडवलाय फटका, इनसाइड आउट, थ्रू दी कव्हर, क्षेत्ररक्षक नाही आणि आता आणखीन एक बॉल जयच्या बॅट मधून जाईल सरळ सीमारेखा पार, चौकार. बॉल आता या इनिंग मध्ये येणं बाकी आहे. एकही विकेट नाहीये. हीच एक मजबूत कडी राहिली या मॅचची. पुन्हा एकदा आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट ग्लान्स पद्धतीने खेळला गेलेला स्ट्रोक 2 धावा देऊन चाललाय आणि 2च्या सहाय्याने नॉट आउट राहत असताना या जोडीने धावा बनवल्यात. या मॅच मध्ये आपण पाहतोय तब्बल 67, एकही विकेट नाहीये. 67 धावा या जोडीने बनवल्यात. 67 धावसंख्येची मोठी पार्टनरशिप या स्पर्धेतील आपण पाहतोय, मोठी भागीदारी आपण पाहतोय. हा सुद्धा इतिहास नोंदावा लागेल या स्पर्धेमधील, कारण एकही न विकेट गमावता 67 धावा बनवल्यात. आता जिंकण्यासाठी आपण पाहतोय 68 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय. चला टॉस साठी यानंतर होणारा सामना दिलदार बागदांडा विपक्ष जोगेश्वरी माता आवास. 67 झाल्यात, 68 बनवायच्यात. कशा रीतीने बनवल्या जातील दुसऱ्या सत्रामध्ये हे ऐकवण्यासाठी घेऊन चालतो माझे साथी समालोचक निनाद कदम यांच्याकडे. ओव्हर टू यू. धन्यवाद सुयश. विघ्नहर्ता लोकसेवा क्रीडा मंडळ शिराळपाडा आयोजित भव्य दिव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा. चला दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत.
आयोजकांना विनंती आहे आपण टॉस करून घ्या. पुढील सामना दुसऱ्या फेरीतील लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला दिलदार बागदांडा प्रतिस्पर्धी संघ असेल जोगेश्वरी माता आवास, तर विनंती असेल आयोजकांना की नाणेफेकीचा कौल करून घ्या. 3 षटकांचा सामना असेल. वळूया आपण मैदानाकडे. जिथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपल्या प्रचिती येते कॅचेस विन द मॅचेस या गोष्टीची, असंच म्हणावं लागेल. कारण झेल सुटला आणि त्यानंतर बघा दोन्ही सलामीवीर नाबाद राहिले. या स्पर्धेतील सलामीची सर्वोच्च भागीदारी किंबहुना सर्वोच्च भागीदारी म्हणावं लागेल या संपूर्ण स्पर्धेतील आतापर्यंतची आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजेच दादर्श जांभूपाडा या संघाच्या सलामीवीरांची. दोन्ही सलामींनी नाबाद आपण पाहिलं 67 धावा एकूण बनवलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 67 असताना 68 धावांचं एक भलं मोठं आव्हान पेश केलंय जयनमान सातुर्य संघासमोर दादर्श जांभूपाडा संघाने. नाणेफेकीचा कौल एका बाजूला केला जातोय. सन्माननीय उर्हित पेठारे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय आणि नाणेफेकीचा कौल लागलाय दिलदार बागदांडा संघाच्या बाजूनी. चला वळूया मैदानाकडे. सेकंडला सुरुवात होते. स्ट्राईक वरती निखिल चव्हाण 9 सेकंडवर प्रितेश राऊत गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन शुभम. पहिला चेंडू शुभमचा उजव्याशीच्या दूरवर टाकलेला. पहिल्या चेंडूवरती पंचांनी तिसऱ्या पंचांकडची दाद मागितले. चेंडू खेळण्याच्या मर्यादेबाहेरचा आहे की खेळण्याच्या मर्यादेमधला, वाईड साठी रिव्ह्यू घेतला जातोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बघा खेळ मित्रांना विशेषतः फलंदाजांना ही विनंती असेल की आपण वाईडचा जो नियम आहे ना तो पंचांकडून समजून घ्या. शफलचा जो नियम आहे तो बऱ्याच वेळेला पण शफल होतो, त्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाजासाठी कक्ष वाढतो. थोडंसं कुशन नक्कीच पाहायला मिळतं. पहिला चेंडू नक्कीच आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने शुभम हाताळतोय. पुढचा चेंडू घेऊन शुभम या चेंडूवरती लागला असतो. चेंडू हवेत आणि इथे पाहावं लागेल काय घडलंय. स्वयंसेवक असतील तर त्यांनी सांगा. पुन्हा एकदा आपण तिसऱ्या पंचांकडे विचारणा करतोय. इट्स अ सेव्ह. नक्कीच धावा रोखल्यात. झेल झाला नसला तरीही आपण पाहतोय आपल्या संघासाठी धावा रोखल्यात म्हणजेच शेतशिगाने. पहिला चेंडू आपण पाहिला निर्धाव. पुढच्या चेंडूवरती एकेरी धाव आले. हे एकेरी धावाने धावांचा श्रीगणेश होतोय. धावसंख्येला प्रारंभ होतोय तो म्हणजेच जयनमान सातुर्जे या संघासाठी. जयनमान सातुर्जे संघाला इथे एक मोठं आव्हान पार करायचंय. त्यासाठी डावखुरा त्याचा फलंदाज
प्रितेश राऊतच्या बॅटून धावा येणं आवश्यक. पाहूया प्रितेश कशा प्रकारे आपल्या खेळीला सुरुवात करतोय. स्ट्राईक वरती प्रितेश राऊत. चांगला चेंडू फलंदाजाला बीट केलं जातंय. फलंदाजाच्या बाहेर जातोय आणि त्यानंतर पुन्हा आपल्या जागेवर खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्या दरम्यान अप्रतिम चेंडू हाताला जातोय गोलंदाज शुभम कडून. शुभमला आपण पाहिलं एक चांगला गोलंदाज आहे, चांगली उंची आहे, सडपत बांधाचा खेळाडू आहे, चांगली गोलंदाजी नेहमीच तो करतो. पाहूया हे षटक कशा प्रकारे तो पूर्ण करेल. स्लोअर वन चेंडू आपण पाहतोय गती परिवर्तन केलं. इथे डायरेक्ट हिट क्रुशियल ठरला असता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जात नाहीये. प्रयत्न केला गेला असता तर फलंदाज अडचणीत येऊ शकला असता. मात्र सुदैवाने मित्र म्हणजे फलंदाज प्रितेश इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. एक चोरटी धाव घेतली जाते, चिक्की सिंगल. ही धाव नक्कीच घातकी ठरू शकली असती, मात्र इथे एक धाव सहजरित्या पूर्ण होते. दोन्ही फलंदाजांनी म्हणावं लागेल की एक धावा घेत आपल्या वैयक्तिक धावसंख्येला सुरुवात केली. यावेळेस चेंडूवर पाहतोय. चेंडूला उजव्या बाहेर शफलून चेंडूला दिशा दाखवलंय. चेंडू सीमाच्या दिशेला क्षेत्राच्या मागे, मात्र आपण पाहतोय सर्वांना चकवा देत चेंडू जातोय सीमाच्या बाहेर, येतोय चौकार. डीजे धावफलकावरती 6 रन्स विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर. दोन्ही सलामीर नाबाद. चांगली गोष्ट मात्र चिंतेची बाब. 68 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या केवळ 6 धावा आल्यात आणि आता उर्वरित 3 षटकांचा खेळ, 18 चेंडू आणि आपण पाहिलं विजयासाठी आवश्यकता आहे तब्बल 62 धावांची. 68 धावांचं एक भलं मोठं आव्हान, मोठं टार्गेट सेट केलं आणि त्याचा पाठलाग करायचा असेल तर आता मात्र चौका षटकामध्ये डील करावं लागेल. आक्रमक अतिशय फटके लगावे लागतील तरच हा सामना जेनवन सातवी संघाला जिंकता येईल. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं शुभमचं प्रभावी षटक संपल्यानंतर अजून येणारे पुढचे 3 गोलंदाज जर आपण पाहिलं दादरश जांबूपाडा संघाकडे देखील चांगला गोलंदाजी क्रम आहे. त्यामुळे कशा प्रकारे धावा जमवल्या जाणार हे पाहूया. गोलंदाजीसाठी येतोय नवीन गोलंदाज पंकज. विघ्नहर तालुक सेवा क्रीडा मंडळ शिरपड आयोजित भव्य दिव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा पहिली रजनी फर्स्ट नाईट इन दिस टुर्नामेंट आपण पाहतोय आणि विद्युत झोतातील सामना आपण अनुभवतोय. चांगला चेंडू स्विंग अँड मिस. या चेंडूवरती छोटी धाव घेण्याचा प्रयत्न, ही धाव पूर्ण होते. आपण पाहिलं तर कौतुक करावं लागेल ते म्हणजे निखिलचं. बघा यालाच म्हणतात प्रेन्स ऑफ माइंड. चेंडू निसटलं हे पाहिलं, चेंडू हाती येत नाहीये, यष्टिक्षकाच्या चेंडू दूरवर गेलाय, त्याचा फायदा उचलला जातोय आणि इथे धाव पूर्ण केली जाते. दोन्ही फलंदाज आपल्या लईत येऊन खेळले तर इथूनही सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवू शकतात. ही क्षमता, ती कॅपॅबिलिटी, ती कुवत या दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. मात्र आपण पाहिलं तर गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू आपण पाहिलात पंकजचा चांगल्या टप्प्यावरती चांगल्या गतीने त्यांनी केला होता आणि चेंडू हलकासा वळला देखील, तो फलंदाज बीट झालेला आपण पाहिलात. निखिल चव्हाण एक कमी हाईटचा खेळाडू मात्र उत्तुंग षटकांसाठी हा फलंदाज ओळखला जातो. यावेळेस निखिलच्या बातम्या आलेला स्ट्रोक. चेंडू खूप काळ हवेत, झेल टिपणं कठीण कारण क्षेत्र सर्व आपण पाहिलं तर सीमार्श तैनात आहेत आणि ज्या खेळाडूने झेल टिपण्याचा प्रयत्न करायला हवा त्याआधी दुसऱ्या क्षेत्राशी पुढे येतोय, त्यामुळे झेल होत नाहीये. इथे एकच धाव मिळेल
धावांसाठी संघर्ष करावा लागतोय, चिंतेची बाब. सामना जिंकण्यासाठी धावा एकेरी स्वरूपाच्या, दुहेरी स्वरूपाच्या, त्याचबरोबर चौकार षटकार येणं आवश्यक. गोलंदाज आपण पाहिलं तर पंकजचं कौतुक करावं लागेल. मागील षटकात धावसंख्या रोखली गेली, त्यामुळे त्याला कल्पना या षटकात प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा, धावा जमवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्या दरम्यान कंजी षटक तो हातात. यावेळेस मात्र प्रितेशच्या बाटमॅनला एक चांगला स्ट्रोक, चेंडू जातोय सीमाच्या दिशेला, वन बाउन्स मिड विकेटच्या बाहेर, चौकार डीजे. या चौकाराने आत्मविश्वास वाढेल. हा चौकार संजीवनी देणारा चौकार ठरू शकतो प्रितेश आणि त्याचबरोबर जयन्मान सातिर्जे या संघासाठी. कारण बघा मित्रांनो, कोणताही संघ असेल तो संघ, त्या संघातील खेळाडू केवळ एका विचाराने स्पर्धेत प्रवेश करतात, तो म्हणजे स्पर्धा जिंकण्याचा. इथे मात्र विकेटचं पतन, मोठा हादरा, फलंदाज प्रितेश राऊत बॅक टू द पॅव्हलियन, त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. पहिला कडा घेतली आणि चेंडू यशवंती जाण्यात ठरला. विकेटचं पतन झालंय. चेंडूंचा विचार केला तर एक षटक आणि 3 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावरती 12 ही धावसंख्या लागलेली आहे. 12 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद होतोय जयन्मान सातिर्जे या संघाचा. न्यू बॅटर मृणाल राऊत उर्फ मुन्ना आपण पाहतोय. चार चेंडू झाले आहेत, माफ करा चुकीची दुरुस्ती, 4 चेंडू झालेले आहेत. यावेळेस मुन्नाने आल्याला पहिल्या चेंडूत केला प्रहार, चेंडू सीमार शेपार, षटकार डीजे. थँक्यू डीजे. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा आणि त्याचा घेतलेला योग्य तो समाचार आपण पाहिलात. षटकार लगावला जातोय. या षटकारने मृणाल राऊत मुन्ना आपले इरादे मनसुबे जाहीर करतो, स्पष्ट करतोय. आम्ही देखील स्पर्धा जिंकण्याच्या उद्देशाने इथे आलेलो आहोत आणि सामन्यात टार्गेट मोठं असलं तरी आम्ही प्रयत्न करू सामना जिंकण्याचा. हीच काहीशी त्याची देहबोली मागील फटकेने आपल्याला सांगून जाते. पंकज पुन्हा एकदा सज्ज झालाय. दुसरं षटक इथे प्रगती पथावर आपण पाहतोय. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक, चेंडू जाईल फ्लॅट. पुन्हा एकदा सलग दुसरा षटकार डीजे. पूर्ण झालं. धावसंख्या लागलेली आहे 24 धावा. विजयासाठी आता उर्वरित 2 षटकात 12 चेंडू मध्ये आवश्यकता आहे तब्बल 44 धावांची. 12 चेंडू 44 धावा म्हणजे प्रति षटक 22 धावसंख्या जमवणं आवश्यक.
म्हणजे 3 ते 4 मोठे फटके प्रत्येक षटकात खेळावे लागतील जयन्मान सातुर्य संघाला. जयन्मान सातुर्य संघातील जिथून फलंदाज आपण पाहतोय नक्कीच त्यांच्याकडे क्षमता आहे. गोलंदाजीसाठी आला गोलंदाज साहिल. साहिलवरती मोठी जबाबदारी आहे कारण मागील षटकात धावा आल्यात. पहिलं षटक कंजूस असलं तरी दुसऱ्या षटकात चांगल्या धावा जमवल्या गेल्यात ते म्हणजेच फलंदाजांकडून. आता पाहूया उर्वरित 2 षटकामध्ये कशा प्रकारे धावा जमवल्या जात आहेत. 12 चेंडू 44 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू लोअर फुल टॉस चेंडूला भिरकावलाय. 1 धाव इथे प्राप्त होईल. खरा तर आता उलटी गिनती सुरू झालेली आहे. चेंडू आणि धावांमधला अंतर भराचा आहे. मात्र जोपर्यंत मी म्हणेन मुन्ना मैदानात आहे विजयाच्या आशा जिवंत आहेत पल्लवित आहेत. कारण क्रिकेटमध्ये मित्रांनो एखादा फलंदाज कधीतरी एखादी अशी इनिंग खेळून जातो जी इनिंग प्रतिस्पर्धी संघाला प्रवाहाच्या खाईत लुटते. तशी इनिंग मुन्ना खेळणार का की त्याला रोखलं जाणार. कारण साहिलकडे देखील कौशल्य आहे वीरेश्वर आहे. तसं मी म्हटलं साहिलकडे वेरिएशन नाही याचा प्रत्यय आपल्याला येतोय. बॅटची कडा एजंट टेकन फलंदाज मुन्ना बॅक टू द पॅव्हलियन डीजे. आणि विकेट गमावल्याबरोबर पाहतोय थोडासा अडचण सापडलाय तो म्हणजेच जयन्मान सातुर्य संघ. 10 चेंडू अजून येणं बाकी. नवीन फलंदाज संदेश उर्फ लारा आपण पाहतो फलंदाजीसाठी आलाय. पाहूया लारा कशा प्रकारे धावा जमवतोय. चांगला चेंडू चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय खेळून काढला जातोय एकेरी धावेसाठी. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि आता विजयासाठी आपण पाहिलं तब्बल 42 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 42 धावा. आव्हान खूप कठीण चाललाय मात्र आपण पाहतोय निखिल चव्हाणच्या बॅटमॅन आकर्षक स्ट्रोक षटकार. धावसंख्या पुढे सरसावते. आता उर्वरित 8 चेंडू 36 धावांची आवश्यकता. यावेळेसचा वटका अजून अप्रतिम लाजवाब स्ट्रोक चेंडू जाईल सीमेच्या बाहेर सलग दुसरा षटकार डीजे. डायनामाइट म्हणून ओळखलं जातं निखिल चव्हाणला. आणि का ते पहा चेंडूवरती 2 मोठे स्ट्रोक खेळत आपल्या संघाच्या विजयाच्या अजून त्यांनी जिवंत ठेवल्यात. कारण क्रिकेट मित्रांनो क्रिकेटमध्ये उलटफेर होत राहतात. आता 7 चेंडू विजयासाठी आवश्यकता 30 धावांची. 7 चेंडू 30 धावा. या चेंडू मोठा स्ट्रोक आला एखादी बाउंड्री चौकार षटकार आला तर अंतिम षटकात देखील आपल्याला चुरस पाहायला मिळेल. यावेळेस 3 इन अ रो सलग तिसरा षटकार डीजे.
3 चेंडूवरती 3 षटकार ठोकत आपण पाहतोय. सामन्यात आता चुरस निर्माण झालेली आहे. अंतिम षटक 6 चेंडू विजयासाठी जय हनुमान सातूर संघाला तब्बल 24 धावांची आवश्यकता. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 44 धावा विजयासाठी. अंतिम षटकात 6 चेंडूमध्ये 24 धावांचं लक्ष्य गाठायचंय. आता पाहायला गेलं आव्हान कठीण आहे, पण मी तर म्हणून अशक्य नाहीये, कारण मागील षटकात आपण पाहिलं अंतिम 3 चेंडूवर सलग 3 षटकार ठोकले गेलेत. इथे आपल्याला रेकॉर्ड अलर्ट देखील पाहायला मिळू शकतो. निखिल चव्हाण ज्याने सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकलेत. इथे आपल्याला षटकारांची मालिका देखील दाखवू शकतो. पाहूया तशीच अपेक्षा असेल निखिल चव्हाणकडून त्याच्या संघ सहकर्णाने जन्म चातुर्य संघाच्या चाहत्या वर्गाला. दुसऱ्या बाजूला तुझं चिंतेत सापडलाय तो म्हणजे दादर्श जांभूळपाडा संघ, कारण पहिलं षटक कंजूस झाल्यानंतर पुढील 2 षटकामध्ये चांगल्या धावा जमवल्या आणि अंतिम षटक घेऊन होते गोलंदाज आयुषवरती जबाबदारी आहे. या षटकात आयुषला धावा रोखायच्या. थोडं स्पीडअप करा मित्रांनो. आकुटबा चेंडू, या चेंडू लगाडा स्ट्रोक पाहतोय. हा स्ट्रोक खेळण्याची आवश्यकता होती का? कारण कदाचित हा चेंडू खेळला गेला नसता तर वाईड बॉलचा इशारा देखील येऊ शकला असता. मात्र इथे 1 बाउन्स इन द ओव्हरची वॉर्निंग नक्कीच दिली जाते. ती म्हणजे गोलंदाजाला आता कंपल्सरी चेस पद्धतीचा नियम असताना आपण पाहतोय. उर्वरित 5 चेंडू विजयासाठी आवश्यकता 23 धावांची. 5 चेंडू 23 धावा असं इक्वेशन असताना फलंदाज निखिल चव्हाण कडून आता अपेक्षा वाढलेल्या आहेत. निखिल चव्हाण मध्ये जन्म चातुर्य संघाला विजयचा नवीन किरण पाहायला मिळतोय. मात्र निखिल काय करणार? यावेळेस निखिल चव्हाणच्या बातमी आलेला हा स्ट्रोक 4 इन अ रो, सलग 4था षटकार. डीजे करा. 4 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आता 17 धावांची. 4 चेंडू 4 षटकार. रेकॉर्ड अलर्ट. इथे मागील स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं एका फलंदाजाने बघा इथे रेकॉर्ड अलर्ट आहे आणि 3 षटकारांची आवश्यकता. जर षटकारांच्या परिभाषेत सांगायचं झालं तर इथे एक रेकॉर्ड इतिहास रचला जाणार का निखिल चव्हाण या खेळाडूकडून? यावेळेस चेंडू, पंचांचा इशारा, वाईटचा दबाव, दडपण, प्रेशर स्पष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज आयुषवर 4 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 4 चौकार आले तरीही धावा जमवल्या जाऊ शकतात. मात्र गोलंदाजाला गोलंदाजी देखील बारकाईने करायचे. यावेळेस चेंडू चांगला. या चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. कम बॅकिंग डिलिव्हरी आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 16 धावा. 3 चेंडू 16 धावा. याचा अर्थ आता बाउंड्रीज येणं आवश्यक, चौका षटकार येणं आवश्यक, तरच या सामन्याचा निकाल जन्म चातुर्य संघाच्या बाजूला लागेल. मात्र आयुष्य एक चांगला चेंडू, गती परिवर्तन केलेला चेंडू, स्टोअर 1 चेंडू. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा चांगला. आता मात्र 2 चेंडू आणि 16 धावा. फलंदाज ऑफस्टच्या बाहेर शफल होतं, त्याला फॉलो करणार चेंडू टाकला जातोय. आता मात्र 2 चेंडूवरती 2 षटकार येऊन गोलंदाजाने काही कृपा केली, चुकीची गोलंदाजी केली, अवांतर धावा दिल्या तरच काहीसा फेरबदल निकालात होईल. अन्यथा 2 चेंडू म्हणजे सामना संपण्याची औपचारिकता.
जोगेश्वरी मेहता आवास आणि दिलदार बागदंडा दोन्ही संघांनी इथे उपस्थित व्हा. पुढील सामना आपला आहे. या चेंडूवर देखील आपण पाहतोय धाव येत नाही. आता मात्र अंतिम चेंडू, एक चेंडू आणि 16 धावा. अंतिम चेंडूचा खेळ. या चेंडूवरती कोणती धाव येत नाही. अशा प्रकारे 15 धावांच्या फरकाने हा सामना जिंकलाय तो म्हणजेच दादरेश्वर जांभूळपाडा संघाने. अभिनंदन दादरेश्वर जांभूळपाडा संघाचा. तर या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल मंडळातर्फे मी आभार प्रकट करतोय. ते म्हणजेच जर्मन साथी संघाचं. मात्र इथे मी कौतुक देखील करेन निखिल चव्हाणचं. मित्रांनो, निखिलच्या खेळीसाठी देखील टाळ्या होऊ द्या. एक चांगला खेळ त्याने केला. आपल्या संघाला तो विजय रेषा ओलांडून देऊ शकला नाही, मात्र आपल्या संघासाठी विजयाचा एक किरण त्याने नक्कीच दाखवला होता. आणि या मॅच मधील मॅच द मॅचचा मानकरी बघा, दोन्ही इनिंग मध्ये पाहिलं तर गोलंदाजांचा